नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. तर आपण आज काय बघणार आहोत? तर सूचना फलक. सूचना फलक. आपण आपण पूर्वी एका व्हिडिओमध्ये चित्र संदेश पाहिलेला आहे. आता चित्र संदेश आणि सूचना फलक याच्यामध्ये काय फरक पडतो? चित्र संदेशामध्ये चित्र असतात आणि सूचना फलकावरती नुसत्या अशा फलक असतो, त्याच्यावरती चित्र, त्याच्यावरती सूचना लिहिलेली असते. आता फलक आणखी चित्रफलक आणि सूचना याच्यामध्ये तुम्हाला अजून एक उदाहरण सांगते. तुम्ही बीचवरती जाता आणि तिथे काय असतं, एक मोठं असं हे असतं, एक फलक असतो आणि त्याच्यावरती एका शार्कचं चित्र काढलेलं असतं आणि त्या शार्कच्या चित्रावरती अशी फुली काढलेली असते. याचा काय अर्थ होतो? इथे या बीचवर शार्क पासून धोका आहे, काळजी घ्या, असं त्या चित्रातनं तुम्हाला संदेश दिलेला असतो. तर असा संदेश जेव्हा तुम्हाला मिळतो त्यावेळेला तुम्हाला तिथे काळजी घ्यावी लागते. दुसरं असं, आता या ठिकाणी तुम्हाला सूचना, लेखी सूचना काही असत नाही, इथं रिटन काही असत नाही. तर रिटन जेव्हा असतं त्यावेळेला तुम्हाला सूचना फलक असं म्हणावं लागतं. तर आता सूचना कशी असते? तुम्ही बसमधनं जात असता आणि बसमध्ये एक छोटा बोर्ड असतो, तिथं काय लिहिलेलं असतं? विना तिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे. विना तिकीट प्रवास करणे हा गुन्हा आहे असं तिथे सूचना दिलेली असते. म्हणजे तुम्ही बिना तिकीट प्रवास करू नका असं डायरेक्ट सांगायच्या ऐवजी हा गुन्हा आहे, तुम्ही नका करू, गुन्हा करणं चुकीचं आहे असं तिथं तुम्हाला तुमच्यापर्यंत ही सूचना पोचवायची असते. तर ही सूचना पोचवताना ते फक्त तिथे लिहिलेलं असतं, तिथं चित्र असत नाही. असं चित्र जेव्हा नसतं तर त्यावेळेला आपण त्याला सूचना फलक असं म्हणतो. आता सूचना अनेक ठिकाणी असते. तुम्ही शाळेमध्ये असता त्यावेळेला बोर्डवरती लिहिलेलं असतं, पाणी वाया घालवू नये, डोंट वेस्ट वॉटर, डोंट वेस्ट वॉटर असं लिहिलेलं असतं, किंवा पाणी वाया घालवू नका असं ह्याला सूचना फलक आपण म्हणू शकतो. तर सूचना फलक जेव्हा असते त्यावेळेला तुम्हाला तिथे सूचना दिलेली असते, तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे, काय करू नये याच्यासाठी ती सूचना असते. तर तुम्ही शाळेमध्ये अजूनही एका ठिकाणी बघू शकता, ज्या ठिकाणी तुम्हाला घाण करायला परवानगी असत नाही, इथे घाण करू नये, इथे कचरा टाकू नये अशी सूचना असते. किंवा मग त्या ठिकाणी त्याच्याच बाजूला एखादं डस्टबिन असतं, तर कचरा याच्यात टाका असंही तिथे सूचना असू शकते. तर आपलं घर स्वच्छ राहावं, आपली शाळा स्वच्छ राहावी, आपलं गाव स्वच्छ राहावं, यासाठी अशा प्रकारच्या सूचना पब्लिकली किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा ह्या सूचनांचे बोर्ड आपल्याला दिसतात. पाणी वाया घालवू नये, किंवा इथे कचरा टाकू नये, किंवा ह्याच्यामधून वाहनात न जाताना वाहनाच्या मागच्या बाजूला तुम्हाला कित्येक वेळेला सूचना दिसतात बघा. तुम्ही एखाद्या ट्रकच्या मागे असता तर ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं, त्या ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं काय? मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तुम्ही मनाला ब्रेक लावला तर तुम्ही व्यवस्थित सेफली जाऊ शकता. नाहीतर काय होतं, मनावरती आपल्याला ताबा असत नाही, आपल्याला वाटतं की नाही आपण जोरात पुढे जायलाच पाहिजे. या ठिकाणी काय होतं, जोरात पुढे गेलं तर आपल्याला ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर म्हणून काय होतं, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. तर अशा ठिकाणी जेव्हा फलक असतात त्या फलकांवरती सूचना लिहिलेल्या असतात. पाणी वाया घालवू नये, किंवा थुंकू नये, बसमध्ये कचरा टाकू नये, असे बोर्ड असतात आणि त्या बोर्डवरती कुठल्याही प्रकारचं चित्र असत नाही, नुसतेच तिथे लिहिलेले असतात. तर किंवा तुम्ही रस्त्याने जात असता, रस्त्याने जाताना आपल्याला दोन्ही बाजूला असं भिंतींवरती अनेक प्रकारच्या सूचना लिहिलेल्या असतात.
तर त्या सूचना सुद्धा आपल्यासाठी आपण चांगलं आपलं गाव चांगलं ठेवावं, आपलं घर चांगलं ठेवावं, आपला परिसर चांगला असला पाहिजे, तर यासाठी या सूचना असतात किंवा तुमच्या सेफ्टीसाठी या सूचना असतात. अशा प्रकारानं त्यातून आपल्याला सोय व्हावी किंवा आपलं व्यवस्थित आपण जे काय करतोय ते व्यवस्थित व्हावं, ज्याला कुठल्याही प्रकारची बाधा येऊ नये, काही रॉंग होऊ नये तिथे, यासाठी आपल्याला ह्या सूचना असतात. तर अजूनही तुम्हाला सांगते, एखाद्या वेळेस बसच्या दारामध्ये सूचना दिसते बघा. बसच्या दारामध्ये कशी सूचना असते, बाजूला लिहिलेली असते, चालत्या बसमध्ये चढू नये असते ना अशी सूचना. त्यावेळेला मग तुमच्या लक्षात येईल की चालत्या बसमध्ये आपण चढलो तर एखाद्या वेळेस त्या पायरीवरती आपला जर व्यवस्थित पाय पडला नाही तर काय होईल, ॲक्सिडेंटच आहे तो तुमचा. तुम्हाला कितीही वाटलं की बाबा नाही माझा हा चांगला पाय पडणारच, पण काय खात्री असते की बाबा एखाद्या वेळेस चुकू शकतो. तर त्यावेळेला काय, चालत्या बसमध्ये आपल्याला चढायचं नाही आहे. तर अशी सूचना बसच्या दाराशीच लिहिलेली दिसते बघा अनेक वेळेला. तर ही सूचना कशासाठी असते, आपल्या सेफ्टीसाठी, आपण सेफ राहावं, आपल्याला ॲक्सिडेंट होऊ नये यासाठी ती सूचना असते. अशा अनेक ठिकाणी सूचना आपल्याला दिसतात. ऑफिसेसमध्ये जेव्हा तुम्ही पायऱ्या चढत असता, एखाद्या ऑफिसमध्ये जायचं असतं, त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा पायऱ्या चढता ना, तर त्याला पायऱ्या चढताना जेव्हा लँडिंग येतं त्यावेळेला लँडिंगवरनं आपण परत वरती चढतो, त्या ठिकाणी एक सूचना दिसते अनेक वेळेला, इथे थुंकू नका, घाण करू नका. तर थुंकू नये एवढी एकच पाटी असते, तिथं काही चित्रही असत नाही. चित्र जर असेल तर ते वरच्या बाजूला असू शकेल, मग तो चित्र संदेश होईल. आणि खाली जेव्हा पाटी असते त्यावेळेला सूचना फलक, अशी ती सूचना फलक असतो. तुम्ही एखाद्या दुकानात जाता, त्या दुकानामध्ये काय लिहिलेलं असतं, उधार मागू नये, उधार मागू नये. उधार म्हणजे काय, एखाद्या वेळेस आपण एखादी वस्तू घेतो आणि त्यावेळेला आपल्याकडे तेवढे पैसे नसतात, तर आपण दुकानदाराला काय म्हणतो की दादा माझ्याकडे आता एवढे पैसे नाही आहेत, तर मी तुम्हाला उद्या आणून देतो, याला उधार म्हणायचं. मग तो काय म्हणेल आपल्याला, उधार मागू नये. पाठी बघा, पाटी लिहिली आहे ना, तिथे बघा, उधार मागू नये. उधार म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी वस्तू विकत घेता त्यावेळेला विकत घेताना तुमच्याकडे पुरेसे पैसे असत नाहीत, त्यावेळेला तुम्ही दुकानदाराला विनंती करता, त्याला उधार म्हणायचं. अशी दुकानामध्ये सुद्धा आपल्याला पाटी दिसते, उधार मागू नये, याला सूचना फलक म्हणायचं. सूचना फलक काय आहे, सूचना केलेली असते आणि त्यासाठी काहीतरी आपल्याला त्यातून सूचना द्यायची असते, त्याला सूचना फलक म्हणायचं. अशा प्रकारच्या अनेक सूचना आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात. आता अजूनही तुम्हाला उदाहरण सांगते. बसमध्ये जात असताना तिथे तुम्हाला चिठ्ठी दिसते, एक बोर्ड दिसतो, तर त्या बोर्डवरती काय लिहिलेलं असतं, कचरा टाकू नका, बसमध्ये कचरा टाकू नये, आपली बस स्वच्छ ठेवावी, आपली बस स्वच्छ ठेवावी. तर याच्यामध्ये बस आपली आहे, बस आपली सर्वांची आहे आणि आपली बस आपण घाण नाही करायची, सगळ्यांसाठीच आहे. जशी इतरांसाठी आहे तशी ही बस आपल्यासाठी पण आहे. समजा इतरांनी कचरा टाकला आणि तुम्ही त्या बसमध्ये शिरला आणि बसमध्ये शिरल्यानंतर तो कचरा तुम्ही ज्या ठिकाणी बसणार आहात त्याच तिथे पायात पडलेला असाल तर कसं वाटेल आपल्याला, नाही चांगलं वाटणार. त्यासाठी सगळ्यांनीच हा नियम पाळला पाहिजे, यासाठी तो सूचना फलक असतो. तर आपण ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी सगळ्यांनीच हा सूचना फलक पाळला पाहिजे आणि हा सूचना फलकाप्रमाणे आपल्याला आपलं काम केलं पाहिजे. त्या सूचना जशा इतरांनी पाळाव्यात तसंच आपणही त्या पाळल्या पाहिजेत. काही वेळेला काय होतं, इतरांनी त्या सूचना पाळल्या पाहिजेत, आपण नाही पाळणार, असं जेव्हा प्रत्येक जण म्हणायला लागेल ना त्यावेळेस सगळाच कचरा होईल ना. तर असं नाही करायचं. बरं, इतर का असा कचरा करतात, याचं कारण काय असू शकतं, ह्याच्यात
केअरलेसनेस जास्ती असतो. केअरलेसनेस जास्ती असतो. जेव्हा अशा सूचना पाळल्या नाही जात त्या ठिकाणी केअरलेसनेस जेव्हा नसतो त्यावेळेला तिथे त्या सूचनांचा काही उपयोग होत नाही. तर असा केअरलेसनेस जेव्हा असतो त्यावेळेला त्याचा वाईट परिणाम किंवा जो असेल तो परिणाम तो आपल्यालाच भोगावा लागतो. तर काही वेळेला असं होतं की ही लोक सूचना का पाळत नाही आहेत असं आपल्याला प्रश्न पडू शकतो. बागेत गेलो, फूल तोडायला लागलं कोणी, फुले तोडू नका असा फलक असतो. आता तिथे जर समजा सगळेच फुलं तोडायला लागले, कोणी त्या फलकाचा उपयोगच काही नाही झाला, तर काय होईल त्या बागेची अवस्था? बाग कशी राहील ती चांगली? आपण जेव्हा छान फुललेली फुलं खूप अशी फुलं बघतो तेव्हा आपल्याला मनाला आनंद झालेला असतो. आणि ते समजा आपण फुलं तोडायला लागलो, आता फुलं तोडण्यामागे काय हेतू असतो? तर आपल्याला ते फूल पाहिजे आहे. कशासाठी पाहिजे? ते फूल तोडलं की नंतर सुकणारच आहे ते, पण झाडावरती ते अजून छान दिसतं, हे महत्वाचं त्याच्यामध्ये. म्हणजे काय होतं, एखादा सूचना जर पाळली गेली नाही तर त्याच्या मागे ही अशी कारणं असू शकतात. तर अशी कारणं आपल्या मनामध्ये येऊ नयेत, इतरांच्या मनामध्ये सुद्धा ती येऊ नयेत यासाठी सूचना फलक असतो. आणि सूचना फलक जो असतो तो पाळणं आपलं काम आहे, हे लक्षात घ्यायचं. तर अशी सूचना फलक तुम्हाला अनेक ठिकाणी दिसून येतील आणि त्याचा उपयोग आपण जेव्हा करतो त्यावेळेला सामाजिकदृष्ट्या किंवा पर्सनली किंवा सोशली ह्याचा उपयोग आपल्यालाच होणार असतो. हे सगळ्यात त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला जरूर सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.